जय जवान जय किसान. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आनंदाची गोष्ट आहे आणि 2026साठी शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजना राबवली जात आहे. मागेल त्याला विहीर अनुदान योजना. तर योजना कशी मित्रांनो, मनरेगामार्फत आहे आणि मनरेगामार्फत शेतकऱ्यांचं जे स्वप्न होतं विहीर खणण्याचं ते आता साकार होणार आहे. आणि जो मागेल त्याला विहीर योजना राज्य शासनाद्वारे विहीर भेटणार आहे मित्रांनो. आणि विहीर कशी भेटणार आहे आणि काय कागदपत्र लागणार आहे सविस्तर आपण शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आनंदाची गोष्ट आहे आणि मागेल त्याला विहीर अनुदान भेटणार आहे मित्रांनो. तो अनुदान कसं भेटणार आहे तर त्याच्याकरता काही अटी आहे मित्रांनो. तर शेतकऱ्यांसाठी 1 एकरपेक्षा क्षेत्र सावटा असणे आवश्यक आहे आणि 500 मीटरपर्यंत विहीर म्हणजे जे शेताजवळ विहीर आहे तर ते 500 मीटरपर्यंत दूर असणे आवश्यक आहे मित्रांनो. तर विहीर भेटणार नाही. तर त्यासाठी आपल्याला मनरेगा जॉब कार्ड असणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड नसेल, मनरेगा जॉब कार्ड नसेल, तर त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे की त्यांनी कृषी योजनेमार्फत जॉब कार्ड काढणं गरजेचं आहे. जर विहिरीचा तुम्हाला अनुदान घ्यायचं आहे मित्रांनो, 4 लाखापर्यंत जर अनुदान घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जॉब कार्ड असणं आवश्यक आहे. जर जॉब कार्ड तुमच्याकडे असतं तर तुम्हाला विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कृषी खात्यामधून किंवा आपल्याला जॉब कार्ड असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय नरेगामार्फत तुमची विहीर 4 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे मित्रांनो. तर अनुदान कशा प्रकारे मिळणार आहे तुम्हाला, तर भरपूर शेतकऱ्यांना असं वाटणार आहे की तुम्हाला एक खट्टे 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तसं नाही मित्रांनो. त्यासाठी काही अटी आहे, काही शर्ती आहे, त्या अंमलबजावणी करणे गरजेची आहे. म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना असं वाटणार आहे की तुम्हाला 4 लाख रुपये अनुदान भेटणार आहे आणि दिशाभूल होणार आहे मित्रांनो. 4 लाख रुपये अनुदान कशा प्रकारे भेटणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला टप्प्याटप्प्यात संपूर्ण माहिती देतो की जर आपल्याला विहीर खणताना आपल्याला 500 फुटापर्यंत विहीर नसावी, त्या शेतकऱ्यांना विहीर भेटणार आहे. आणि तुम्हाला 7-12 1 एकरपासून तर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असणं आवश्यक आहे. तुम्हाला विहीर 4 लाख रुपये अनुदान भेटणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला विहिरीचे टप्प्यानुसार आपल्याला पैसे भेटणार आहे मित्रांनो. जर आपली खंदावा जर माती असेल, मुरमाड असेल तर आपल्याला अनुदान कमी भेटणार आहे. आपल्याला काळापचन असेल तर आपल्याला अनुदान थोडं वाढवून भेटणार आहे. तर कशा रीते भेटणार आहे आपण सविस्तर सांगणार आहे की जर तुमचा टप्प्याटप्प्यात आपल्याला 3 ते 4 टप्प्याप्रमाणे आपल्याला विहीर भेटणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्याला जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. भरपूर शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण विहीर खंदू, पण आपल्याला नरेगामार्फत योजना राबवली जाते मनरेगामार्फत. तर ते जॉब कार्ड असणं सर्वप्रथम आपल्याला शेतकऱ्यांकडे असणं आवश्यक आहे. जर नसेल तर तुम्ही काढून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला विहिरीचा लाभ घेता येईल. तर त्यासाठी आपल्याला विहीरसाठी आपल्याला 4 ते 5 टप्प्यामध्ये 4 लाख रुपये अनुदान भेटणार आहे. ते कसं भेटणार आहे, जर तुमचा 10 फुटापर्यंत विहीर झाली तर तुमचा पहिला चेक पडणार आहे. विहीर 20 ते 30 फुटापर्यंत झाली तर तुमचा दुसरा चेक पडणार आहे. आणि विहीर तुमची 50 ते 60 फुटापर्यंत झाली तर तुमचा तिसरा ते चौथा चेक पडणार मित्रांनो. त्यासाठी सुद्धा तुम्हाला ठराविक अनुदान भेटणार आहे. जर तुमचं खडक लागणार आहे तर अनुदान सावटं भेटणार आहे. आणि तुम्हाला मुरुम जर लागतोय मित्रांनो, मुरुम जर लागतोय तर तुम्हाला अनुदान कमी भेटणार आहे. म्हणजे हे सुद्धा तिच्यात महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो, की भरपूर शेतकऱ्यांना असं वाटेल की आपल्याला 4 लाख रुपये अनुदान भेटणार आहे. तसं नाही मित्रांनो, की प्रत्येक शेतकऱ्याला टप्प्याटप्प्यात अनुदान भेटणार आहे आणि आपल्याला खंदावा कसा लागतो त्याच्यावर डिपेंड आहे. तर आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा. तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे, तुम्हाला जमिनीचा 7-12 आवश्यक आहे. आणखीन आधार कार्ड असणं आवश्यक आहे. अल्पभूधारक दाखला असणं आवश्यक आहे. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट मी कसे लागणार आहे, काय लागणार आहे सविस्तर माहिती सांगणार आहे. आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल.